नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, मुख्यमंत्री वयस योजना अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये सरकार देणार आहे. या संदर्भात जो काही फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री वयस्स योजनेची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. तर पाहू शकता 6 फेब्रुवारी 2000 रोजी सरकारने जी-आर काढला होता. या जी-आरमध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर या योजनेचे नाव पहा, मुख्यमंत्री वयस्स योजना. सदर योजनेचे जे काही ध्येय व उद्दिष्ट जे आहे ते दिलेले आहेत. जसे काही राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जाणण्यासाठी आणि त्यांना वयोमान तत्व येणारे जे काही अपंग असेल, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी हे 3,000 रुपये मिळणार आहेत. जसे की हे रक्कम एकवेळ रक्कम असणार आहे, म्हणजे एकदाच वर्षातून हे 3,000 रुपये मिळणार आहे. ही रक्कम साधना, उपकरण खरेदी जशी करायची असेल तुम्ही त्याचा वापर करू शकतात. ही रक्कम आधार संलग्न बँक अकाउंट म्हणजे DBTद्वारे सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. आता फक्त याची पात्रता 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना येथे फॉर्म भरता येणार आहे. या योजनेचे स्वरूप सुद्धा येथे दिलेले आहे. जसे की तुम्हाला यामध्ये काही वस्तू द्यायच्या असतील तर तुम्ही या 3,000 रुपयाचा वापर करू शकतात. जसे की चष्मा, संवहनयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, कंबर बेल्ट, स्पायकल कॉलर इत्यादी अशा प्रकारचे तुम्ही कोणतेही उपकरण तुम्ही घेऊ शकतात. आता पाहू शकता 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हे 3,000 रुपये मदत निधी वितरित करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे हे तुम्ही पहा. आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट DBT 3,000 रुपये मदत निधी वितरित करण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे तर संयुक्त कल्याण विभाग पुणे. म्हणजे तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. याची अजून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑनलाईन फॉर्म सुरू झाले नाहीत, फक्त ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरू शकतात. मी तुम्हाला एक फॉर्म देतो जो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तो तुम्ही प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि तुमचे जे काही समाज कल्याण विभाग आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन हा फॉर्म जमा करून द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे. जसे की आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड आणि दुसरे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे झेरॉक्स लागेल. तसेच पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. स्वघोषणापत्र आणि शासनाने ओळख पटवण्यात विविध केलेले अन्य कागदपत्रे अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत. आता फॉर्म यामध्ये माहिती काय भरायची आहे, कशा फॉर्म भरायचा आहे, कागदपत्र जोडून तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे. तो फॉर्म तुम्हाला मी दाखवतो. तर हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. याची प्रिंट काढून घ्या. मुख्यमंत्री विशेष लाभ मिळवण्याकरिता अर्जाचा नमुना आहे. यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो कोपऱ्यामध्ये छोट्या बॉक्समध्ये चिपकवायचा आहे. त्यानंतर पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख सर्व माहिती तुम्हाला पेनाने व्यवस्थित लिहायची आहे. अर्जदार जात, पोटजात, प्रवर्ग, अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, रेशन कार्डवरील BPL क्रमांक, अर्जदाराचे बँकेचे नाव, अर्जदाराच्या बँकेचा संपूर्ण पत्ता आणि बँके शाखेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड. त्यानंतर अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे. हे कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहेत, जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट साईज आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला, स्वघोषणापत्र, समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसल्याचे स्वघोषणापत्र, शिधापत्रिका क्रमांक, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र. बघू शकतात अशा प्रकारे हे डॉक्युमेंट जोडायचे. डॉक्युमेंट जोडल्यानंतर जोडले आहे की नाही इथं पेनाने करून घ्यायचे. त्यानंतर खाली स्वाक्षरी करून घ्यायची. त्यानंतर अर्जदाराचे नाव टाकायचे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई. या अशा प्रकारे एक स्वघोषणापत्र आहे. तिथे तुमचं नाव टाकायचं, वय टाकायचं, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा या प्रकारे सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची.
त्यानंतर हे 2 स्वघोषणापत्रे व्यवस्थित ही माहिती व्यवस्थित पेनाने भरून घ्यायची. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्या किंवा जिल्हास्तरीय समाज कल्याण ऑफिसमध्ये हा फॉर्म जमा करून घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.